हॅलो. मला एकदा कोणीतरी विचारलं, कशाचं वजन जास्त आहे, 1 टन विटांचं की 1 टन पिसांचं? जेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला वाटलं, अर्थातच विटांचं वजन पिसांपेक्षा जास्त असलं पाहिजे. हे तर उघड आहे. पण विचार करा, काय मला काय विचारलं होतं, कशाचं वजन जास्त आहे, 1 टन विटांचं की 1 टन पिसांचं? आता दोन्हीही 1 टन असल्यामुळे त्यांचं वजन अगदी सारखंच असलं पाहिजे. पण हे थोडं विचित्र वाटतंय का? माझा मेंदू मला सांगतो आहे की विटांचं वजन पिसांपेक्षा जास्त असलं पाहिजे. असं का बरं? कारण जेव्हा मी हा प्रश्न ऐकते तेव्हा मी टन या भागाकडे दुर्लक्ष करते आणि मी या दोन्हीचं आकारमान किंवा व्हॉल्यूम समान असल्याचं मानते. आता जर तुम्ही खरोखरच विटा आणि पिसांचे समान आकारमान विचारात घेतलं तर अर्थातच विटांचं वजन पिसांपेक्षा जास्त असेल. पण प्रश्नामध्ये तर 1 टन विटा आणि 1 टन पिस असं विचारलं होतं. चला बरं बघूया ते कसे दिसतील. आता जर तुम्ही 1 टन विटा घेतल्या तर त्या एखाद्या घरगुती रेफ्रिजरेटर एवढी जागा व्यापतील किंवा फ्रीज एवढी जागा व्यापतील. परंतु जर तुम्ही 1 टन पिस घेतले तर तुम्हाला तेवढीच जागा लागेल का? तर नाही, ती एका लहान घरा एवढी जागा व्यापतील. आहे की नाही मजेशीर? आणि त्याच वेळेस त्यांचं वस्तुमान किंवा मास समान असेल. आणि म्हणूनच हे खूप विचित्र आहे आणि आपण सहसा असा विचार करत नाही. त्यामुळेच आपण या दोन्हीमध्ये टन या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि आपण सहसा असं गृहीत धरतो की त्यांचं आकारमान समान आहे. आणि म्हणूनच आपण असा निष्कर्ष काढतो की विटांचं वजन पिसांपेक्षा जास्त असेल. किंवा आपण नेहमी जसा निष्कर्ष काढतो की धातू हा प्लास्टिक पेक्षा जड असतो आणि आपण हा विचार सहजपणे करतो, हे तसंच आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीचा आपण अगदी सहजपणे विचार करतो आहे त्याला घनता किंवा डेन्सिटी असं म्हणतात. आता घनता म्हणजे नेमकं काय? तर दिलेल्या आकारमानात किती वस्तुमान सामावलेलं आहे याचं मोजमाप म्हणजे घनता. त्यामुळे पिसांच्या तुलनेत विटांची घनता जास्त असते, कारण विटांमध्ये पिसांच्या तुलनेत दिलेल्या आकारमानामध्ये अधिक वस्तुमान सामावलेलं असतं. त्यामुळे पिसांच्या तुलनेत विटांची घनता जास्त असते, कारण विटांमध्ये पिसांच्या तुलनेत दिलेल्या आकारमानात अधिक वस्तुमान सामावलेलं असतं. आता याचं दृश्य रूप पाहण्याचा आणखीन एक मार्ग आहे. जसे की तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की या भागामध्ये कणांची गर्दी या भागाच्या तुलनेत जास्त आहेत आणि म्हणूनच ते इथे अधिक दाटीवाटीने सामावलेले आहे. आता जर सर्व कण एकसारखे असते आणि जर प्रत्येक कणाचे वस्तुमान समान असते तर या भागाच्या तुलनेत दिलेल्या आकारमानामध्ये या भागामध्ये अधिक वस्तुमान सामावलेले असते आणि म्हणूनच याची घनता जास्त असेल किंवा उच्च घनता असेल. आता हे शक्य आहे की या पदार्थामध्ये अधिक कण आहेत या पदार्थाच्या तुलनेत, या पदार्थाच्या तुलनेत अधिक वस्तुमान आहे. हे पूर्णपणे शक्य आहे कारण हा पदार्थ खूप 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 मोठा असू शकतो. परंतु घनता किंवा डेन्सिटी ही वस्तुमानाबद्दल किंवा मास बद्दल नसते, ती असते वस्तुमान किती घट्ट सामावलेला आहे याबद्दल. म्हणूनच याची घनता जास्त आहे किंवा ही उच्च घनता आहे आणि ही कमी घनता आहे, कारण यामध्ये वस्तुमान अतिशय घट्ट सामावलेलं आहे. पण या घनतेची आपण काळजी कशाला करावी? या ज्ञानाचा उपयोग आपण काय करू शकतो? तर या ज्ञानाचा उपयोग आपण करू शकतो हे बघायला की एखादी वस्तू तरंगणार आहे की बुडणार आहे, आणि घनतेवरून आपण याचा अंदाज लावू शकतो. उदाहरणार्थ, लोखंडाची घनता ही पाण्यापेक्षा जास्त असते. म्हणूनच जर तुम्ही लोखंडाचा एखादा नट किंवा बोल्ट घेतला तर तो पाण्यामध्ये बुडेल. पण तुम्ही या चित्रातल्या बर्फाकडे पाहताय का? तर हा पाण्यावर तरंगतो आहे, कारण की बर्फाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि त्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो. आता हे फक्त पाण्यासाठीच लागू नाही काय, हे कोणत्याही द्रवासाठी कार्य करेल किंवा लिक्विड साठी कार्य करेल. जर त्या वस्तूची घनता त्या द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ती बुडेल आणि जर कमी असेल तर ती तरंगेल. इथे आणखीन एक उदाहरण आहे काय, लोखंडाची घनता ही पाण्यापेक्षा कमी असते आणि म्हणूनच तुम्ही लोखंडाची तीच वस्तू जी पाण्यामध्ये बुडत होती ती जर पाण्यामध्ये किंवा मर्क्युरीमध्ये टाकली तर ती वस्तू वर तरंगते. आणि हेच होताना आपल्याला इथे दिसत आहे. पारा हा कक्ष तापमानाला किंवा रूम टेम्परेचरला द्रव असतो. याचा अर्थ तुम्ही हाच लोखंडाचा बोल्ट जो पाण्यामध्ये बुडत होता तो जर पाण्यामध्ये टाकला तर तो वर तरंगेल. किती मजेशीर आहे की नाही?
तुमच्याकडे द्रवावर तरंगणारं लोखंड आहे आणि अधिक छान गोष्ट म्हणजे हे केवळ द्रवामधील स्थायूंसाठीच किंवा सॉलिडसाठीच खरं नाही. जेव्हा तुम्ही दोन द्रवांचा विचार करत असता तेव्हाही हे लागू होतं. उदाहरणार्थ, जर तुम्ही तेल आणि पाणी घेतलं तर तेलाची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही तेल आणि पाणी एकत्र ओतलं तर तेल पाण्यावर तरंगेल, म्हणजेच पाणी तेलामध्ये बुडेल, कारण तेलाच्या तुलनेत पाण्याची घनता जास्त असते. थोडक्यात सांगायचं तर दिलेल्या आकारमानात किती वस्तुमान सामावलेलं आहे याचं मोजमाप म्हणजे घनता किंवा डेन्सिटी होय. दिलेल्या आकारमानात जेवढे जास्त वस्तुमान सामावलेले असेल तेवढी घनता जास्त असते. आणि एखादी वस्तू दिलेल्या द्रवात तरंगणार आहे की बुडणार आहे याचा विचार करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरते. ज्या वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल ती बुडेल, जसं की लोखंड, आणि ज्या वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल ते तरंगेल, जसं की पाऱ्यामध्ये तेच लोखंड किंवा पाण्यामध्ये तेल. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.